नमस्कार, मी प्रियंका गायकवाड. पुणे प्राईम न्यूजच्या पंचनामा या विशेष सदरात तुम्हा सर्वांचं स्वागत. देशात महिला आजही असुरक्षिततेच्या छायेखाली जगतायत. महिलांवर अत्याचार आणि अन्याय ही रोजचीच बाब झाली आहे. कोलकातामध्ये काही दिवसांपूर्वीच झालेल्या महिला डॉक्टरचा अमानुष छळ आणि त्यानंतर तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देश अगोदरच हादरला होता. ही घटना ताजी असतानाच आता बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेतील 4 वर्षाच्या 2 मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानेच लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. त्यामुळे सुसंस्कृत आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जाऊ लागलाय. कोलकातामधील एका मेडिकल कॉलेजमध्ये 9 ऑगस्टला रात्री काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली होती. प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर संजय रॉय या आरोपीने लैंगिक अत्याचार करत तिची हत्या केली. या घटनेचा तीव्र निषेध करीत संपूर्ण महाराष्ट्रातील डॉक्टरांनी संप पुकारला होता. डॉक्टर तरुणीला न्याय द्या आणि आरोपीला फाशी द्या अशा घोषणा प्रत्येकजण देऊ लागला. दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटकही केली. आरोपीने पोलिसांना सदर गुन्ह्याची कबुली दिली आणि फाशीची मागणी केल्यानं पोलीस तपासात उघडकीस आला आहे. या दुर्दैवी घटनेत डॉक्टर मुलगी शिकली पण वाचली नाही असे भावपूर्ण शब्द प्रत्येकाच्या तोंडातून ऐकू येऊ लागले. त्यातच आता ठाण्यातील बदलापूरमध्ये संतापजनक घटना घडली आहे. ज्याला शाळेची सफाई करण्यासाठी नेमलं होतं त्याच नराधमाने 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याची 2 वेगवेगळ्या घटना घडल्या. पहिली घटना 12 ऑगस्टला घडली तर दुसरी घटना 13 ऑगस्टला घडली. एका चिमुकलीला खूप त्रास झाल्यानं तिनं हा सर्व प्रकार आईला सांगितला. जेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला, अवघ्या 4.5 वर्षाच्या लेकीसोबत नेमकं काय घडलं हे डॉक्टरांनी सांगताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. या घटनेला 7 दिवस झाल्यानंतरही कोणतीही कारवाई न झाल्यानं बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरून पीडितेला न्याय मिळावा यासाठी मागणी केली. ज्या शाळेत ही दुर्दैवी घटना घडली त्याच शाळेसमोर हजारो पालकांचा जनसमुदाय एकत्र आला आणि जोरदार आंदोलन करत शाळेवर दगडफेक करून तोडफोड केली. बदलापूर रेल्वे स्थानकावर लोकांनी रेल्वे रुळावरच आंदोलन केलं. जोपर्यंत पीडितेला न्याय मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही. शाळेतच नराधमाला शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली. या शाळेतील हे पहिलं नाही तर 4थं प्रकरण असून यापूर्वीच 2 प्रकरण शाळेकडून दाबण्यात आल्याचा दावा अनेक पालकांनी केलाय. त्यामुळे आरोपीला काय शिक्षा होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. खरं या देशातील मुलगा शिकला, तो सुसंस्कृत झाला, स्त्रियांचा आदर करायला शिकला तर या देशाची प्रगती होईल. कोलकाता आणि बदलापूरच्या या 2 घटना ताज्या असतानाच आता पुण्यातील एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली. ही घटना भारताच्या स्वातंत्र्य दिना दिवशीच 15 ऑगस्टला घडली. पीडित मुलगी ही 7वीच्या वर्गात शिकते तर अत्याचार करणारा आरोपी हा त्याच शाळेतील विद्यार्थी होता. त्यानंतर आता लातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीस ठाण्याअंतर्गत एका 5 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली. 19 वर्षीय आरोपीच्या घरासमोरच 5 वर्षीय मुलगी राहत होती. 17 ऑगस्टला आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणातील 19 वर्षीय आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली. या घटनेनंतर आपली मुलगी शाळेत देखील सुरक्षित नसल्याची भावना पालक आता व्यक्त करू लागलेत. या सर्व अत्याचाराच्या घटनांमुळे 21व्या शतकात तरी महिला सुरक्षित आहे का असा प्रश्न आपल्या मनात आल्याशिवाय आता राहणार नाही. त्यामुळे साहेब, आता लाडक्या बहिणीला पैशाची नाही तर सुरक्षेची गरज आहे असा नारा महिला देऊ लागल्यात. पंचनामा या विशेष सदरात इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज.